आत्ताचा बांगलादेश आणि आत्ताचा पाकिस्तान हा भारताचा भाग होय. तेव्हा एवढा मोठा भारत होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 150 ते 250 वर्षाच्या पुढचा विचार करणारा माणूस होता आणि संविधान सभेमध्ये असा एकमेव माणूस होता का त्याला 150 देशाचा अभ्यास होता. म्हणून तुम्ही समजून घ्या, भारतामध्ये जेव्हा कॅबिनेट मिशन आलं आणि त्यांनी म्हणलं भारताची संविधान सभा ही अस्तित्वात आहे आणि ते 389 जागाची आहे आणि 3 भागामध्ये विभागली जाय, वायव्य भारत, मध्य भारत आणि ईशान्य भारत, 3 भागा मिळून एक राज्यघटना तयार होईल. मग इलेक्शन झालं. इलेक्शन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आत्ताचा बांगलादेश आहे तेथून निवडून आले होते. मग भारताला स्वातंत्र्य देवाचा होता तर करायचं कसं, तर चोपटा माउंटबॅटन आला आणि एका महिन्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य कायदेकर्ते ब्रिटनच्या संसदेमध्ये का अखंड भारतातून 2 देश निर्माण होते, पाकिस्तान आणि भारत. तर चोपट्यानं 2 देश निर्माण नाही केले, 3 देश निर्माण केले. पाकिस्तानात 2 तुकड्यात दिला, आत्ताचा पाकिस्तान आणि आत्ताचा बांगलादेश, आपल्याला दिला भारत. तर मग तो चोपटा माउंटबॅटन का म्हणते का भारताची संविधान सभा आणि पाकिस्तानची संविधान सभा, जो पाकिस्तानच्या अध्यापत्याखाली जो भाग आला तेथून जे निवडून लोक आले त्यांची संविधान सभा ही सेपरेट राहील. भारताच्या सीमेवरील जे मेंबर निवडून आले ते ऑलरेडी भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते. तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पाकिस्तानामध्ये गेले होते त्यांच्या मतदानसंघ गेल्यामुळे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ती पाकिस्तानामध्ये राहायचं नव्हतं, भारताचा संविधान बनवायचा होता. त्यांना भारताची राज्यघटना तयार करायची होती, त्यांना भारतामध्ये राहायचं होतं. तर त्यांनी राजीनामा देऊन टाकला. मग भारताच्या संविधान सभेमध्ये एकही धडागतीचा माणूस नव्हता ना संविधान बनवणारा. तर मग करायचं कसं, तर महात्मा गांधींनी पंडित जवाहरलाल नेहरूला आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना बोलवून घेतलं आणि मग भारताच्या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घ्याच लागत, कारण त्यांना घेतल्याशिवाय भारताचे संविधान बनणे शक्य नाही. कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 1 वर्षाचा कालखंड पाहिला होता. मग संविधान सभेमध्ये एक जयकर नावाचा एक वकील होता, बॅरिस्टर, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या पदावर घेण्यात आलं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमधून निवडून आले आणि मग मसुदा समिती बनवली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष झाले. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का म्हणतात